जय हरी शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी मिळण्याचा आता मार्ग मोकळा झालेला आहे. कशी मिळणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, यामधले निकष काय आहेत, अटी काय आहेत, 2 लाखासाठी कोणते शेतकरी पात्र होणार आहेत, नियमित कर्जदार 50,000 हे कोणते पात्र होणार आहेत, या संबंधीची सर्व माहिती आपण सांगण्याचा आत्तापर्यंत प्रयत्न केला. आता इतक्या दिवसांच्या या व्हिडिओमध्ये कर्जमाफीच्या बऱ्याच शेतकऱ्यांनी याबाबतच्या कमेंट केल्या की या कर्जमाफीमध्ये निकष नसायला पाहिजे होते, अटी नसायला पाहिजे होत्या, सरसकट कर्जमाफी असायला पाहिजे. मग मी 2022ला घेतलं आहे, 2023ला भरलं आहे, मला काय लाभ मिळणार? 2019ला घेतलं आहे, त्यामध्ये लाभ मिळालेला आहे, मग कर्जमाफीत लाभ मिळाला 2019च्या, पुढं काय होणार? असा बऱ्याच लोकांनी कमेंट केले आहेत. आणि प्रत्येकाची अपेक्षा आहे की आपण या कर्जमाफीमध्ये पात्र व्हायला पाहिजे. पण आपण सरसकट कर्जमाफी कशी मिळेल, आपण कसे पात्र होऊ, याचा विचार कोणीच करत नाही. जो तो त्यानं जसं कर्ज घेतलं आहे त्याप्रमाणे त्याला वाटतं आहे की माझं कर्ज हे यामध्ये पात्र व्हायला पाहिजे, मलासुद्धा 2 लाख रुपयाचा लाभ मिळायला पाहिजे. मात्र आता या गोष्टी सगळ्या आता याच्या आपण पुढं गेलेलो आहोत. कारण आज राज्य सरकारनं जी काही कर्जमाफीची रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये DBTद्वारे वितरित करण्यासाठी एक पूल बँक अकाउंट उघडण्याचा शासन निर्णयसुद्धा आलेला आहे. आणि बँक ऑफ महाराष्ट्र मुंबई शाखेमध्ये हे खातंसुद्धा उघडल्या जाणार आहे. मग आता ज्या शेतकऱ्यांना वाटत होतं की आपल्याला कर्जमाफीचा लाभ मिळतोय का नाही, मिळेल का नाही, असे बऱ्याच जणांचे प्रश्न आणखी मनात आहेत. कारण आणखी काही पात्र होण्याच्या याद्या आलेल्या नाहीत. मग आता यासाठी जर आपल्याला पात्र व्हायचं असेल किंवा आपल्याला संपूर्ण लाभ मिळायचा असेल तर यासाठी आपण काय करायला पाहिजे याचा कोणीच विचार करत नाही. आता तुम्हाला सांगतो, माझे बरेचसे व्हिडिओ याबाबत असतात की ही कर्जमाफी ज्या शेतकऱ्यांना मिळणार नाही त्यांनासुद्धा कसा लाभ मिळायला पाहिजे, त्यासाठी काय करावं लागेल. मात्र काय आहे आजकाल माहिती आहे का, लोकायला ऐकायला या गोष्टी नको वाटतात. फक्त कसं भेटायले हेच ऐकायला बरं वाटतं, पण ज्यांना भेटणं त्यांच्यासाठी काय करावं लागेल हे ऐकायला जरा गोड वाटत नाही. आणि त्यामुळं माझा प्रयत्न असा असतो ह्या बाबतीत सांगण्याचा की ज्यांना मिळत नाही त्यांच्यासाठी काय करावं लागेल. कारण माझ्यासारखा काय आहे नुसता माहिती देण्याचा प्रयत्न करतो, पण यासाठी काय करावं लागतं हा माझा सांगण्याचा प्रयत्न असतो. मात्र शेतकरी तितक्या तत्परतेनं या गोष्टी कधीच करत नाहीत. आता तुम्ही बघितलं असेल, महाराष्ट्रात जे 2 आंदोलनं झाले, एक रविकांत तुपकर यांचं बुलढाण्याला, पंढरपूरला रोहित पवारांचं, आणि त्यानंतर रास्ता रोको केला त्यांनी छत्रपती संभाजीनगरला. आता मला सांगा, जे जे शेतकरी असं म्हणतात किंवा कमेंट करतात की आम्हाला अशी कर्जमाफी मिळायला पाहिजे होती, तशी मिळायला पाहिजे होती, निकष नसायला पाहिजे होते, अटी नसायला पाहिजे होते, ते शेतकरी त्या आंदोलनाला तेवढ्या प्रमाणात गेले का? तिथं होते, ते जवळपासच्या परिसरातले असतील, पंढरपूर परिसरातले असतील, छत्रपती संभाजीनगरला त्या परिसरातील असतील, बुलढाण्याला त्या परिसरातील असतील. मग आता हे 2 आंदोलनं झाले, मग बाकीच्या शेतकऱ्यांनी याबाबत काय केलं आहे? कुठं दुसरीकडेही छोटे मोठे झाले असतील. मात्र प्रत्येकाची अपेक्षा काय आहे की आंदोलन कोणीतरी करावं आणि लाभ मिळावा, तो मलाही मिळावा, आपल्यालाही मिळावा, दुसऱ्यालाही मिळावा. असं मलाच मिळावा आणि दुसऱ्याला मिळू नये अशी कोणी अपेक्षा ठेवत नाही. पण यासाठी एकजूट करून सगळ्यांनी मिळून यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असतं. मात्र ते काही होताना दिसलेली नाहीत. आता नुसतं या कर्जमाफीबद्दलच नाही, पीक विम्याचासुद्धा तसाच प्रश्न आहे. पीक विमासुद्धा जी सुधारित पीक विमा योजना मागच्या वर्षी होती तशाच प्रकारची यावर्षी आहे, कोणताही बदल झालेला नाही. आता पीक विमा भरायचा का नाही भरायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कारण पीक विमा हा उंबरठा उत्पादनावर आधारितच मिळणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांचा दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे DBTचं अनुदान. आता कित्येक शेतकरी आहेत त्यांनी ट्रॅक्टर खरेदी केले आहेत, अवजारं खरेदी केले, ठिबक खरेदी केले. मात्र शेतकरी नुसती विचारणा करतात. मात्र त्यासाठी काय करावं लागतं, त्यासाठी प्रयत्न जे करायचे आहेत, कृषी विभागात जा, तहसील कार्यालयात जा, तिथं निवेदन द्या, किंवा काही छोटे मोठे आंदोलनं गावातले आपल्या कमीत कमी लोक एकत्र करून करायला पाहिजे. त्या गोष्टी कोणी करायला तयार नाही. आणि त्यामुळे जे शेतकरी अपेक्षा करतात की ही कर्जमाफी सरसकट मिळायला पाहिजे होती, जसं राज्य सरकारनं निवडणुकीच्या अगोदर सांगितलं होतं की आम्ही सरसकट 7/12 कोरा करू, मात्र तितकेसे प्रयत्न कोणी करण्यासाठी पुढं आलेलं दिसत नाही. आता हे रोहित पवार किंवा तुपकर यांनी जे आंदोलन केलं
तर सरकारसुद्धा यांच्याकडे एक राजकीय दृष्ट्या बघत असते की शेवटी नाही म्हणलं तरी हे राजकारणी आहेत आणि हे यांचं राजकारण चालवण्यासाठी या गोष्टी करतात, म्हणून सरकार त्यांच्याकडे बघतं. मात्र आपणही तेवढे त्यांच्या पाठीमागं उभं राहत नाहीत आणि त्यामुळे हे शेतकऱ्यांचे प्रश्न पाहिजे तेवढ्या प्रमाणात सुटत नाहीत. आता या कर्जमाफीची सगळी प्रक्रिया आता पुढं पार पडणार आहे, त्याच्या याद्या लागतील. मग आता जे शेतकरी यामध्ये पात्र होतील त्यांना आधार प्रमाणीकरण करावं लागेल आणि त्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळेल. आता यामध्येही बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्याजोग्या, पण काय आहे, शेतकऱ्यांना त्या ऐकायला आवडत नाहीत, म्हणून मी जास्त काही बोलणार नाही. आज एवढं मनातलं बोलावं वाटलं तेवढा बोलण्याचा प्रयत्न केला. आता यावर तुमचं काय मत आहे तेवढं तुम्ही नक्कीच कमेंट करा. माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद.